तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन मोठो व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी पुण्यात आलेलो, तुम्हाला माहिती असेल पाहिजे. आता घरी निघालो जायला. आणि मित्रांनो, व्लॉग मगाशीच सुरू केला आहे मी, पण मला हा परत बोलायला लागतो आहे कारण की मी जे क्लिप घेतल्या त्या बरोबर नाही आल्या म्हणजे व्हिडिओ शूटिंगच नाही आलं. कॅमेऱ्यामध्ये मी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढायचं विसरलो, फोटोवरतीच राहिलं, त्याच्यामुळे फोटोच निघाले सगळे. असा विषय झाला. तर आता निघालो आहे बाय द वे वरंदा घाट म्हणजेच भोरमार्गे जाणार आहोत आपण. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि बाय द वे मित्रांनो, एकटाच निघालो आहे, सोलो राईड आहे. कारण की दादाला घेऊन निघणार तो, पण दादाला काम होतं जरा, ते दादाच्या घराचं रिनोव्हेशन चालू आहे, त्याच्यामुळे तो बोलला मी काही येऊ शकत नाही, जरा मला काम आहे. तो म्हणजे पुढे रविवारी निघणार आहे. मी आत्ता आलो कारण की जरा कंटाळा पण आला पुण्यात बसून म्हणून आता निघालो होतो. जरा गावाला जाऊन नदीला पाणी वगैरे आलं, जरा मजा करू आपण मित्रांनो. आणि सावकाश पण जायला लागतं कारण की बॅगेत मासा आहे, 950 रुपयाचा मासा आहे मित्रांनो. 5 इंचाचा आरवाना घेतला आहे, त्याच्यामुळे सावकाश जायला लागतं आहे. तर हां, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता हायवेला आहे. हायवे समोर वर्किंग प्रोग्रेस पण आहे, काम पण चालू आहे. आणि मित्रांनो, मी आता मॅप लावते, मला मॅप लावायला लागणार आहे. दूरपर्यंत आपण मॅप लावू, त्याच्यापुढे मी परत मोठं ब्लॉगिंग येईल. पाऊस पण जरा बारीक सुरू झाला आहे. मॅप लावते नंतर तुम्हाला आता सध्या मोठे ब्लॉग नाही भेटणार आहे. डायरेक्ट वनंदामध्ये घाटात ब्लॉगिंग सुरू करेन. मित्रांनो, मी आता भोरघाटात आहे आणि भोरघाटाचं पूर्ण काम चालू आहे. बघा मित्रांनो, पूर्ण रोड जो आहे ना तो खराब आहे. आणि हा समोरचा जो व्ह्यू आहे तो बघा, पूर्ण खतरनाक व्ह्यू आहे. आणि मी आता मोठं ब्लॉगिंगच्या सेटअपवरती येतो आहे कारण की आता पुढचा रोड सगळा मला माहिती आहे. पुढे जाऊन फक्त एक लेफ्ट घ्यायचा हायवेला, तो तेवढाच, बाकी रोड सगळा सर्व आहे. तर मित्रांनो, मी आता भोरघाटात आहे आणि तो व्ह्यू आहे तिकडे ना, तो एक नंबर आहे. आणि मित्रांनो, रोड पण एवढा खराब आहे ना की नशीब त्यात पाऊस नाही जास्त. आणि मित्रांनो, मी ह्या रोडवरून जातो आहे, पण ताम्हिणी घाटात जी गर्दी असते ना ते मित्रांनो, ती ह्या घाटात नाही आहे. ताम्हिणी घाटात म्हणजे सतत गाड्या चालू असतात, पण ह्या घाटात गाड्या मला जास्त दिसल्या नाहीत. तरी पण मी ह्या घाटात मित्रांनो आत्तापर्यंत 3दा थांबलो आहे. आणि 3दा पण आवाज असे येत होते ना, म्हणजे पक्ष्यांचे एकदम वेगवेगळे आवाज येत होते पक्ष्यांचे. आणि सावकाश जायला लागते मित्रांनो खड्ड्यातून वगैरे, कारण की पाठीमागे मासा आहे, त्याची जाम भीती वाटते. मेला वगैरे तर परत 950 रुपये पाण्यात जातील मित्रांनो. रोड बाकी खराब आहे भरपूर, मध्येच चांगला आहे मध्येच खराब आहे असा विषय. आणि नशिबाने अजूनपर्यंत पाऊस नाही भेटला जास्त तसा. आणि गाड्या पण एवढ्या नाहीत रोडला, म्हणजे 15-20 मिनिटांनी पण एक अर्धा एक तासाने एक गाडी जाते मला भेटली दिसताना. माझ्या पाठीमागे 2 गाड्या होत्या, तेव्हा मी आता थांबलेलो जरा तुम्हाला तो व्ह्यू दाखवायला, तेव्हा ते पुढे गेल्या सगळ्या दोन्ही गाड्या. मित्रांनो, जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, असेच भारी मोठे व्लॉग बघण्यासाठी. अजून तसं मित्रांनो पावसाळा सुरू झाला नाही, बघू मित्रांसोबत फिरायला जायचं पण प्लॅनिंग आहे मार्लेश्वरला किंवा असा वॉटरफॉलच्या ठिकाणी. फक्त पाऊस पडतो चांगला मित्रांनो, काय अजून पाऊस तसा सुरुवात नाही झाला आहे. जो मे महिन्याच्यात पडला तेवढाच पाऊस, त्याच्यानंतर पाऊस तोंड घेऊन गेला आहे ना, तो आलाच नाही अजिबात. आणि अजून महाड आय गेस 45 की 40 किलोमीटर आहे. आणि मला 35 म्हणजे 35 किलोमीटरवरून मला लेफ्ट घ्यायचं आहे. मग आपण आपल्या मुंबई गोवा हायवेला लागू. तिथून पुढे काय 2 तासाचा रोड आहे आपल्याला, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आणि तो रोड सगळा माहिती आहे, हा पण आता रोड काय सगळा सरळच आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मित्रांनो.
आता मी वरंधा घाटात आहे आणि हा घाटाचा व्ह्यू आहे. बाय द वे अजून वॉटरफॉल्स सुरू नाही झालेत, बारीक 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 सगळे सुरू झालेत, कारण की अजून पाऊस पाहिजे तसं पडला नाही, तो विषय आहे. तर जास्त वेळ न काढता आपण निघूया इथून. आत्ता वाजले आहेत 3:04 झाले आहेत आणि आता मी लगेच निघतो, कारण की जास्त वेळ काढण्यात अर्थ नाही इथे. बाय द वे सगळी माकडे वगैरे भीती वाटते मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांच्यापासून गाडी ठेवून निघाली इथं, कारण की गाडीची चावी पण काढून घेऊन जाऊ शकतात, त्यांचा भरोसा नाही. तर निघूयात आता आपण इथून आणि भेटू तुम्हाला मी डायरेक्ट आता मोठं ब्लॉगवरती. चला तर मग मित्रांनो आपण निघूया इथून, कारण की आपल्याला परत पुढे घरात जायला उशीर होईल आणि बॅगेत परत मासा पण आहे, त्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर परत त्याचा काहीतरी विषय व्हायचा, बाकी काय नाही. आणि हा बाय द व्ह्यू आहे इथला, खतरनाक व्ह्यू आहे. पण ह्याच्यापेक्षा अजून पाऊस असतो ना, तेव्हा पावसात अजून भारी असतो, पावसात अजून भारी असतो मित्रांनो इथला व्ह्यू. पण अजून कसा पाहिजे तसा पाऊस सुरू झाला आहे, त्याच्यामुळे सगळा विषय आहे तो. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you, 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 won't you let the light shine through. मित्रांनो मी मुंबई गोवा हायवेला लागलो आहे आणि आता इथून 130 ते 135 किलोमीटर आहे, म्हणजे 2 तास लागतील, कारण की रोड सगळा असाच आहे, हायवे पूर्ण, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जरा माशाची कंडिशन काय ती बघितली पाहिजे मित्रांनो. तर जरा पुढे थांबूया, घरी पण जरा फोन करून सांगूया की इथपर्यंत आलो आहे म्हणून. मित्रांनो मी आता थांबलेलो आणि मी आता परत निघालो आहे घरी जायला, आणि गाडीने ॲव्हरेज फक्त 38 दिलं नाही, कारण की रोडच तसा होता, त्याच्यामुळे गाडीने ॲव्हरेज पण काही एवढं खास दिलं नाही. मी जेव्हा तामिनी मार्गे जात होतो ना, तेव्हा मित्रांनो गाडीने मला 50चं ॲव्हरेज दिलं. आणि जेव्हा मी मध्यंतरी कोल्हापूरला गेलेलो पुण्यातूनच, मी तेव्हा व्लॉग नव्हता केला, तेव्हा मला गाडीने मित्रांनो निव्वळ 55चं ॲव्हरेज दिलं टोटल. म्हणजे गाडी ॲव्हरेज देते चांगली, जर का हायवेला काय असेल तर गाडी भारी ॲव्हरेज देईल मित्रांनो. अजून नाही म्हटलं तरी मित्रांनो आपल्याला आता 4:45 वाजलेत, 5:45, 5:45, 6:15 वाजेपर्यंत आपण घरात पोचू मित्रांनो. आणि आता माशाची कंडिशन पण चेक केली, मासा एकदम ठीक आहे, माशाचा काय झालेलं नाही आहे. घरात जाऊन फक्त त्याला ॲक्लिमेट करून नीट सोडायला पाहिजे आणि त्याचे नीट जगला पाहिजे तो मित्रांनो. कारण की मध्यंतरी मी मासे आणलेले 2-3 हजाराचे, ते सगळे मेले. कसे काय मेले काय समजलं नाही, म्हणजे चांगले मासे होते, एकदम हेल्दी होते. आणि सकाळ वगैरे खाणं वगैरे, संध्याकाळी खाणं वगैरे खाल्लं, आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा जाऊन वगैरे तेव्हा उलटे पडलेले होते. आय डोंट नो का असं झालं असेल, पण आता हा मासा आणला तर हा तरी नीट जगू दे आणि जगवायचं मित्रांनो, ह्याला एकदम मोठं करू आपण.
तर आता मित्रांनो इथपर्यंत व्लॉग बघितला असाल तर तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो मित्रांनो, जर का इथपर्यंत व्लॉग बघितला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. तर मित्रांनो आपण आता कशेडी टनलच्या इथे आहोत आणि आता वाजले 4 आणि आत्ता वाजले आहेत मित्रांनो 4 आणि आपण कशेडी टनलमध्ये आहोत. मागे जेव्हा जात होतो घरी महाडमधून, जेव्हा गाडी नवीन होती आपली फेब्रुवारी महिन्यात की मार्च महिन्यात, तेव्हा ते एकच चालू होतं आणि आता हे दोन्ही चालू केलेत. आणि बाय द वे पेंटिंग बघा काय मस्त केलं आहे मित्रांनो आणि एक नंबर आहे बघा मित्रांनो. फक्त कॅमेरे नसावेत, नाही त्याच्याला कॅमेरे असायचे मित्रांनो आणि फाईन पडायचा परत. लिमिट स्पीड 30चा दिला आहे. पाणी गळतंय अजून. मित्रांनो ह्या रोडला गाडी पळवायला भीती पण का वाटते माहिती आहे का, इथे ना पोलीस असतात कॅमेरे घेऊन मध्ये 80च्या वरती गाडी स्पीड घेऊन की लगेच फाईन बसतो. 2000 रुपये फाईन आहे मित्रांनो बाय द वे ओव्हर स्पीडिंगला. आणि अजून नाही म्हटलं तरी 1-2 तास जातील आपल्याला, 5-6 साडेसहा वाजेपर्यंत पोहोचू आपण घरी. आणि परत मित्रांनो घरी गेल्यावरती उद्या ॲक्वेरियमचा सेटअप पण करायचा आहे. मला पाहिजे तसं करायचं आहे, पण काय आलं आहे तिची सँड पाहिजे ना मला, वाळू व्हाईट सँड, ती आहे 10 किलो 800 रुपये. तर ती काय अजून मी मागवली नाही. पप्पांना विचारलं तर पप्पा बोलले घरी आहे, मग बघू आपण काय तो विषय. त्याच्यामुळे बघू आता, कारण की आता सध्या तरी साधाच सेटअप राहील ॲक्वेरियममध्ये. पुढच्या महिन्यात किंवा असं मध्येच मी ॲक्वेरियमचा सेटअप आहे ना तो बदलून टाकणार आहे. आणि बाय द वे टनल संपलेला आहे. आणि मित्रांनो जरा आता ढगाळ वातावरण पण झालं आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो मी आता आहे हेलला आणि पुढे जाऊन आपल्याला भरपूर जायचं आहे आणि ढगाळ वातावरण झालं आहे पूर्ण आणि पाऊस पण पडतो बारीक बारीक. त्याच्यामुळे मी आता मोबाईल बंद करतो. तर तिथे जिथे पाऊस नसेल ना तिथे आपण भेटू. आणि मित्रांनो बाजूचा जो ट्रक गेला ना तो, त्या ट्रकने ॲव्हरेज लिटरली असा जम्प करतो का बेअरिंग्सने खाली पूल असतो ना त्याच्या खाली बेअरिंग्स असतात त्याच्यामुळे. तर काय ना तुम्हाला मी भेटतो घरी पोचल्यावर भेटून किंवा असं म्हणजे जिथे पाऊस नसेल तिथे मोठं ब्लॉग सुरू करेन. तर मित्रांनो मी आत्ताच गावाला पोचलो आहे आणि गावाला पोचल्यावर हालत बघा काय झाली ती. आणि मी लिटरली एकदम वरतून गाडी आणली आहे ना कशी ती मला माहिती आहे. तर काय ना आता घरी पोचलो आहे आणि गाडीची कंडिशन. तर करूयात ह्या ब्लॉगचा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.